सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे मराठी 02 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 जुलै 2024ची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटेल जुलैमध्ये 12वीची परीक्षा कशी झाली, तर मार्च महिन्यामध्ये 2024मध्ये जे विद्यार्थी नापास झाले त्यांच्यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतलेली असते. म्हणून 19 जुलै 2024 रोजी मराठी विषयाचा पेपर झालेला आहे आणि ही प्रश्नपत्रिका आपण आता पाहूया. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. तुम्ही प्रश्नपत्रिकेवर आपला सीट नंबर टाकायचा असतो. 3 तास वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेला 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. बोर्डची प्रश्नपत्रिका कशी असते, येत्या मार्चमध्ये 2025ला जी परीक्षा होईल 12वीची, अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणून ही प्रश्नपत्रिका जरूर अभ्यासा. इयत्ता 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना मराठी विषय आहे. इयत्ता 12वीची HSC बोर्डची, महाराष्ट्र बोर्डची ही प्रश्नपत्रिका आहे. पाहूया आपण प्रश्नपत्रिका कशी आहे ती. तत्पूर्वी प्रश्नपत्रिका म्हणजेच लँग्वेजची ही भाषेची कृतीपत्रिका आहे. कृतीपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात तुम्हाला. कृतीपत्रिका उत्तरपत्रिका कशी लिहायची त्याच्या सूचना आहेत, वाचायच्या आणि फॉलो करायच्यात. पहिली सूचना, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे तुम्हाला ज्या चौकटी करायच्या आहेत, चौकोन काढायचे, त्या आकृत्या आहेत, त्या पेनने काढले तरी चालेल किंवा पेन्सिलने काढल्या तरी चालेल. दुसरी सूचना, स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसली पाहिजे, खाडाखोड नसावी. लेखन नियम म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम विचारात घेऊन लेखन करायचं आहे. म्हणजे मराठी भाषेचा हा पेपर आहे, कृतीपत्रिका सोडवायची, तर शुद्ध लेखनाचे नियम तुम्ही वापरले पाहिजेत. जाणीवपूर्वक मराठी भाषेमध्ये ते पाहिलं जातं शुद्ध लेखन तुमचं. म्हणून उत्तम अशी आपली उत्तरपत्रिका राहील याची काळजी घ्या. पाहूया आपण कृतीपत्रिकेमध्ये काय विचारले. विभाग पहिला आहे गद्य. गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आहे आणि त्यावर एकूण 20 गुण आहेत. जेवढे धडे आहेत त्यावर 20 गुण आहेत. त्यापैकी कोणते प्रश्न किंवा कृती आल्यात पाहूया आपण. आता सुरुवातीला कृती विचारल्यात, परिच्छेद पुढे आहे. कृती आपण पाहूया. कृती क्रमांक 1 अ कृती आहे. आता ही अ जी कृती आहे तिला एकूण 8 गुण आहेत. कृती काय आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता काय काय कृती आहेत. पहिली कृती दिलेली इथे, परिणाम लिहायचा आहे आणि त्याला 2 गुण आहेत. त्यातलं 1, माणसं अस्वस्थ उदास होतात तेव्हा. आता त्याचे परिणाम लिहायचे. यचं 1 उत्तर लिहायचं आहे आणि रचं 1 उत्तर लिहायचं आहे. त्याला 2 गुण आहेत. दुसरी कृती आहे, पुढील चौकटी पूर्ण करा, 2 गुण आणि 2 चौकटीत उत्तर लिहायचे. य, खेळाचा आणि छंदाचा उद्देश, इथे उत्तर लिहायचं. र, पोटा पाण्यासाठी करतात तो, इथे उत्तर लिहायचं. 2 चौकटीमध्ये 2 उत्तर आणि या चौकटी पेनने किंवा पेन्सिलने काढा. याची उत्तरपत्रिका मी लवकरच घेऊन येईल. आज आपण प्रश्नपत्रिका पाहूया. परिच्छेद पाहू आता. या कृती कोणत्या परिच्छेदावर होत्या त्या. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो. नाइलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं. कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात.
पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणसूर्त राहून जमत नाही. शहाणसूर्त राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. आता पाहूया या परिच्छेदावर कोणतं स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत. तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्ती आणि 4 गुण आहेत त्याला. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. या विधानाची साधक बाधक चर्चा तुमच्या शब्दात करा किंवा म्हणजे 2पैकी एकच लिहायचं आहे. छंदातून आनंद प्राप्ती होत असते याबाबत तुमचे अनुभव व्यक्त करा. 2पैकी एकच सोडवायचं आणि 4 गुण आहेत. आता पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. आता पुन्हा उतारा पुढच्या पानावर आहे. आपण कृती काय आहे ते पाहूया. वैशिष्ट्य लिहायला 2 गुण आहेत. 1. व्यंगचित्रांच्या भाषेची वैशिष्ट्य. इथे य आणि र 2 वैशिष्ट्ये लिहायची 2 गुणांच्यासाठी. पुढची कृती आहे 2. आई मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये 2 गुण आणि य र इथे 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत 2 गुणांच्यासाठी. आता कोणत्या परिच्छेदावरच्या या कृती आहेत ते आपण पाहूया. परिच्छेद आहे, अशी अनेक चित्र काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत, पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषा इतकी संवादी आहे का? हे आजमावण्यासाठी म्हटलं घेऊ अनुभव. माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं येते. मी हे स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान व्यक्त करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली आहेत त्यातलं एक आईविषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं त्यात उन्हाळ्यातला वैशाख वनवा आहे. त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी 3-4 पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेली आहे. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणते. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. आता यावर स्वमत अभिव्यक्तीची तिसरी कृती आहे आणि 4 गुण आहेत. त्याला 2पैकी एकच सोडवायची. एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा आई कुटुंबाचा कणा असते याबाबत तुमचे मत लिहा. 2पैकी एक सोडवा. 4 गुण. पुढची कृती आहे ई. आता इथे पण खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा दिलेला आहे पुढे आणि 4 गुण आहेत. पण इथे एक लक्षात घ्यायचं आहे, पहिले 2 उतारे जे होते ते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे त्यातले होते. हा जो उतारा आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा, त्याला अपठित उतारा असं म्हणायचं. कृती 1 आहे, कृती करा. 2 गुण आहेत. फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम लिहायचे. य आणि र इथे 2 परिणाम लिहायचे 1-1 गुणासाठी, म्हणजे 2 गुण आहेत. फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम लिहायचे. कृती पाहूया आता कोणत्या परिच्छेदावर सोडवायची ते. फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात, खुलतात, आपल्याशी संवाद करायला लागतात. आपल्या शरीराशी त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं.
शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. 3 पावलं श्वास घ्यायचा, 4 पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर व मन सर्व एका लयीत येतात. चालण्याचं एक गाणंच होतं. सोबतच बाहेर दिसणारं विश्व देखील विलक्षण परिणाम करून जातं. उंच झाडं, दूरवरचे ढग, लांबचं क्षितिज यामुळे नजरेचा विस्तार वाढतो. तिला विशालतेचं परिमाण मिळतं. सहसा आपल्या नजरेचा विस्तार ऑफिसच्या केबिनचं दार, लोकलच्या डब्याच्या भिंती किंवा बेडरूमचं छत यांनी मर्यादित होतो. इनमीन 15 फुटाचं क्षितिज. हळूहळू मनही 15 फुटांशी मर्यादित होत असावं. फिरायला गेल्यावर अवघं जंगल, अवघं आकाश, अवघा सूर्य आपल्या डोळ्यांच्या कवेत येतो. डोळ्यांचं क्षितिज विस्तारतं. हळूहळू मनाच्या क्षितिजात हे सर्व विश्व मावायला लागतं. तेवढ्या क्षणांपुरतं का होईना. यावर आणखी कृती आहेत. दुसरी, चौकटी पूर्ण करायच्या आहेत. 2 गुण आहेत. चालताना एका लयीत येणारे घटक 4 घटक लिहायचे आणि या चौकटी पेन किंवा पेन्सिलने केल्या तरी चालेल. विभाग दुसरा सुरू होतोय आणि तो आहे पद्य. पद्य म्हणजे कवितेवर, आणि कवितेवर 16 गुण आहेत. पाठ्यपुस्तकातल्या कवितांवर 16 गुण आहेत. कृती क्रमांक 2 अ. आता जी दुसरी अ कृती आहे ती आहे 8 गुणांच्यासाठी. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता पुढच्या स्लाईडवर आहे. 1. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहायच्या. 2 गुण आहेत. य. सर्वांमध्ये मिसळून माझे वेगळेपण जपतो. आता ती काव्याची ओळ कोणती इथे लिहायची. र. आयुष्याने माझीच का बरे फसगत केली. त्याची काव्याची ओळ लिहायची आहे इथे. दुसरी कृती आहे एका शब्दात उत्तरे लिहा. 2 गुण आहेत. य. कवी सवे राहणारी कोणते लिहायचं आहे. र. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा कोणते लिहायचं आहे. एका शब्दात उत्तर येते. 2 गुणांच्यासाठी 2. आता कविता आपण पाहूया. रंग माझा वेगळा. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या कवितेवर आणखी कृती आहेत त्या पाहूया आपण. तिसरी अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांच्यासाठी. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. सोदाहरण स्पष्ट करा. 4 गुण आहेत. पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळमधाने, कंठखगांचा मधुगानाने, आणि ते शहारा तृणपर्णा. या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा 4 गुणांच्यासाठी. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 दिले आहेत, 1 सोडवायची. 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं खालच्या ओळीतलं. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा दोन्हीपैकी एक सोडवायचे. किंवा काय विचारले ते पाहूया. रसग्रहण करण्यासाठी काव्य ओळी दिलेल्या आहेत. उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊ न माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 2 पैकी एकच सोडवायचे. विभाग तिसरा साहित्य प्रकार कथा. कथा साहित्य प्रकार आहे आपल्याला आणि त्यावर एकूण 10 गुण आहेत. तिसरी कृती पाहूया. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 4 गुण आहेत. आता उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. अ. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुण आहेत त्याला. य. मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव लिहा. र. कथेचे मुख्य वैशिष्ट्य लिहा. 2 एका वाक्यात आहेत 2 गुणांच्यासाठी आहेत ते.
आता पाहूया उतारा कथा साहित्य प्रकारावरचा. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने उदाहरणार्थ TV वगैरे खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांना हवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्यविचार रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. आता पुढची कृती आहे 2 नंबरची. कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार लिहा. 2 गुण आहेत. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी 6 गुण आहेत म्हणजे एका कृतीला 3 गुण. अणूची समाज समजून घेण्यामागची भूमिका स्पष्ट करा. बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा. अणू या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात लिहा. गडी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. विभाग 4 उपयोजित मराठीचा विभाग आहे आणि त्यावर एकूण 14 गुणांच्या कृती आहेत. कृती क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुण आहेत. 4 पैकी 2 सोडवायच्या म्हणजे एका कृतीला 2 गुण. 1 मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा. 2 माहितीपत्रकाची गरज विशद करा. 3 अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा. 4 बातमीवर आधारित वृत्तलेखनाचे स्वरूप स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवा. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 दिलेल्या आहेत, 2 सोडवायच्या आणि 10 गुण आहेत म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण. 1 खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी ते थोडक्यात लिहा. मुद्दे दिलेले आहेत. मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, दिमागदार संवादमाला, मुलाखतीचा समारोप, श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोहोचणे. 2 खालील मुद्द्यांच्या आधारे परामर्श घेऊन माहितीपत्रक सुंदर कसे बनवता येईल ते स्पष्ट करा. माहितीला प्राधान्य, माहितीची उपयुक्तता, माहितीचे वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली या मुद्द्यांच्या आधारे मोठं उत्तर लिहायचं आहे. टिंबटिंब दिले म्हणून तिथे एक शब्द लिहायचा नाही. मोठं उत्तर आहे हे 5 गुणांच्यासाठी. क्रमांक 3 खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर लिहा. मुद्दे आहेत वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, विषयाचे वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे, वृत्तलेखनाची शैली. 4 खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. मुद्दे आहेत वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, अहवाल लेखनाची विश्वसनीयता, लेखनातील सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. आता ही प्रश्नपत्रिका जी आहे, प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायचा सध्या प्रयत्न करा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. शेवटचा विभाग 5वा व्याकरण आणि लेखन. व्याकरणाला 10 गुण आणि लेखनाला 10 गुण. 20 गुण आहेत असे म्हणजे व्याकरणाचे 10 आणि लेखन म्हणजे निबंध लेखन त्याचे 10. आता कृती आहेत व्याकरण घटक आणि वाक्प्रचारावर. कोणत्या कृती आहेत ते पाहूया आपण. कृती क्रमांक 5 आता 5वी कृती जी आहे व्याकरणाची 10 गुणांच्यासाठी. सूचनेनुसार कृती करा. 1 किती अफाट पाऊस पडला काल. वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. 1 गुण आहे. विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे. किती अफाट पाऊस पडला काल हे उद्गारार्थी आहे, विधानार्थी ओळखायचं. 1 काल काय कमी पाऊस पडला का. 2 काल कमी पाऊस पडला. 3 काल खूप पाऊस पडला.
4. काल खूप पाऊस पडला नाही. पुढची कृती आहे र. सूचनेनुसार सोडवा. 1 गुण आहे. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. होकारार्थी वाक्य करा. नकारार्थीचं होकारार्थी करायचं आहे. दुसरी कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. खरे खोटे या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय 1. कर्मधारय समास. 2. विभक्ती तत्पुरुष समास. 3. वैकल्पिक द्वंद्व समास. 4. द्विगु समास. पुढची कृती आहे र. कमलनयन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण. कोणता समास आहे ते ओळखायचे. क्रमांक 3ची कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. कलाकाराने शिल्प घडवले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. पर्याय 1. कर्तरी प्रयोग. 2. कर्मणी प्रयोग. 3. भावे प्रयोग. 4. यापैकी नाही. प्रयोग ओळखायचा आहे. कलाकाराने शिल्प घडवले. र. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आता 4 वाक्य आहेत, त्यातलं भावे प्रयोगाचं वाक्य शोधायचं आहे. 1 गुण. 1. सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. 2. गाय गोठ्यात परतली. 3. पक्षी घरट्यात परतले. 4. रमेश पुस्तक वाचतो. यापैकी कोणतं भावे प्रयोगाचं वाक्य आहे ते ओळखायचं आहे. 4. योग्य पर्याय निवडा. 1 गुण. होई जरी सतत दुष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहायचा. अलंकार ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. 1. अनन्वय. 2. अतिशयोक्ती. 3. अर्थांतरण्यास. 4. अपनहुती. कोणता आहे ते ओळखायला 1 गुण. र. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान या वाक्यातील उपमेय ओळखायचं आहे 1 गुणांच्यासाठी. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. उपमेय ओळखायचं आहे. 5. मळप दूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण आहे. पर्याय दिलेले आहेत. 1. आकाश लख्ख होणे. 2. गैरसमज दूर होणे. 3. मन मोकळं होणे. 4. मनाला हुरूर वाटणे. पुढची कृती आहे र. मळप दूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. वाक्यात उपयोग करायचा आहे मळप दूर होणे या वाक्प्रचाराचा. आणि लेखनासाठी आहे पुढची कृती आ. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. आणि 5 विषय दिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक विषय निवडायचा आणि निबंधलेखन करायचं. 1. पहाटेचे सौंदर्य. 2. माझे आवडते शिक्षक. 3. भ्रमणध्वनीचे म्हणजे मोबाईलचे मनोगत. 4. सूर्य मावळला नाही तर. 5. युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे. अशा प्रकारे इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिली. लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी उत्तराचा व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.